आहाराच्या दृष्टिकोनातून, वातावरणाच्या दृष्टिकोनातून, एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून आणि सस्टेनेबल ॲग्रिकल्चरच्या दृष्टिकोनातून. हे 3 महत्त्वाचे पैलू आहेत. या 3 महत्त्वाच्या पैलूमध्ये आपण या कडधान्याचा विचार करतो. साधारणपणे न्यूट्रिशनल सिक्युरिटी मिळवण्यासाठी कडधान्याचा प्रथम क्रमांक लागतो. याच्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, कॅल्शियम, फॉस्फरस किंवा इत्यादी मिनरल्स याच्यामध्ये आढळतात. मोठ्या प्रमाणात प्रोटीनचा स्रोत म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. एन्व्हायरमेंटल सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून हे पीक खूप महत्त्वाचं आहे. आणि तिसरं म्हणजे सस्टेनेबल प्रोडक्शन. सस्टेनेबल इन द सेन्स कायमस्वरूपी पर युनिट एरियामधून येणारं जे उत्पादन आहे ते उत्पादन सस्टेन राहणे. इतर कॅश क्रॉप किंवा इतर कमर्शियल जी पिकं आहेत त्याचे इन्कमच्या दृष्टिकोनातून फारच चढ उतार आपल्याला दिसून येतात. काही ना काही हे पीक सस्टेन उत्पादन देऊन जातं, इन्कम देऊन जातं. म्हणून सस्टेनेबल प्रोडक्शनचा विचार करता कडधान्याला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. म्हणून या त्रिकोणामध्ये आपण पाहू शकतो तिन्ही कोणामध्ये जे 3 सिक्युरिटी दिलेल्या आहेत ते ॲग्रिकल्चरच्या, इंडियन ॲग्रिकल्चरच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचे आहेत. आता या आपल्या साधारणपणे ॲग्रिकल्चरचा विचार आपण केला तर वातावरण, पर्जन्यमान, तापमान या सगळ्या घटकांचा विचार करता फारच बदलतं वातावरण आपल्याला दिसून येतं. आणि या बदलत्या वातावरणामध्ये आपले जे कॅश क्रॉप्स आहेत, कमर्शियल क्रॉप्स आहेत, हे फारसं फायदेशीर पडत नाही. एखाद्या वेळी लॉट लागला तर लागला, नाही तर नाही, अशी परिस्थिती आपल्याला दिसून येते. त्याच्यामुळं कडधान्याचा प्राधान्यक्रमाने विचार करून गव्हर्नमेंटनं सुद्धा फार मोठ्या प्रमाणात विस्तार कार्यामध्ये याचा समावेश केलेला आहे. कडधान्याचं पीक असल्यामुळं नायट्रोजन फिक्सिंग एक खूप महत्त्वाचं कॅरेक्टर याच्यामध्ये दिसून येतं. जवळपास कडधान्याच्या मुळाला जे गाठी निर्माण होतात त्याच्या करण्याची क्षमता या कडधान्याच्या पिकामध्ये खूप प्रमाणात दिसून येते. खाली जर तुम्ही त्या स्लाइडमध्ये पाहिलं तर एक आकडेवारी दिसून येते आपल्याला. याच्यात जवळपास 1.57 मेट्रिक टन इतकं नत्र याच्यात जमिनीमध्ये स्थिर करू शकतं. एवढं मोठ्या प्रमाणात वातावरणातील नत्र जर स्थिर होत असेल तर येणाऱ्या पुढच्या पिकासाठी, पुढील हंगामामधील पिकासाठी याचा उपयोग फार मोठा होऊ शकतो. असं तर आपल्या जमिनीमध्ये नत्राचं प्रमाण कमी असलेलं दिसून येतं. ओव्हरऑल जर माती परीक्षण केलं तर त्याच्यात नत्राचं फारच प्रमाण कमी आहे. तर यासारख्या पिकांचा जर उपयोग केला तर जमिनीतील नत्राची उपलब्धता वाढवून आपल्याला पुढील पिकामध्ये नत्राचं ॲप्लिकेशन कमी करू शकतो, खर्चाची बचत होऊ शकते, खतामध्ये बचत होऊ शकते आणि पुढील पीक जोमदार येऊ शकतं. इतकी ताकद या कडधान्यामध्ये आपल्याला दिसून येते. दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताचं जर कडधान्याचं स्टेटस पाहिलं आणि पुढील येणाऱ्या मध्ये आपल्याला ही पाहायला मिळते. याच्यात जवळपास 15 मिलियन टन आपल्याला उत्पादन भारतामधून मिळतं. एरिया साधारणपणे 20 ते 22 मिलियन हेक्टर एवढ्या एरियामधून 15 मिलियन टन एवढी उत्पादकता दिसून येते. तर ही जी उत्पादकता आहे ऑन ॲव्हरेज 630 किलो एवढी आहे हेक्टरी. तर एवढं उत्पादन आपल्या भारतातील पॉप्युलेशनला पुढील काळामध्ये मीट करू शकणार नाही किंवा याच्यापेक्षा जास्त उत्पादन घ्यावं लागणार आहे. आत्ताची सध्याची परिस्थिती अशी आहे की 3.50 मिलियन टन्स आपण इम्पोर्ट करतो, म्हणजे आयात करतो डाळी वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य आणि त्याच्यात आपण एक्सपोर्ट फक्त 0.20 मिलियन टन करतो. तर याच्यात एक्सपोर्ट पोटेन्शियल खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे कडधान्याचा विचार जरूर करणं गरजेचं आहे प्रत्येक कॅश क्रॉप किंवा कमर्शियल पिकाच्या तुलनेत. प्रॅक्टिसेस आपण इथून पाहणार आहोत. जसं आपण बघितलं एरिया आणि प्रोडक्टिव्हिटीचा विचार करता आपल्याकडचं उत्पादकता कमी आहे. तर यासाठी जी काही नवीन टेक्नॉलॉजी आहे
त्या टेक्नॉलॉजीमध्ये जे काही पॅरामीटर्स आहेत त्या पॅरामीटरचा विचार आपल्याला करावा लागेल. साधारणपणे कडधान्याला जे हवामान लागतं ते महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीचं आहे. तुरीचं स्थान हे खूप महत्वाचं आहे. आपण मगाशी बघितलं तर एकूण लागवडीच्या क्षेत्रापैकी 40% हे महाराष्ट्रात तूर आपल्याला दिसून येते. उगवण आणि सुरुवातीच्या वाढीच्या काळात दमट आणि आर्द्रतायुक्त हवामान 21 ते 25 मिलीमीटर पर्जन्यमानात हे पीक जोमदार येऊ शकतं. पेरणीनंतर पहिला 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीत नियमित पावसाची गरज भासते याला आणि प्रखर सूर्यप्रकाश पीक फुलोऱ्यात किंवा शेंगा पक्व होत असताना म्हणजे हे 2 अवस्था खूप महत्वाच्या आहेत. अशा वेळी या 2 अवस्थेमध्ये सूर्यप्रकाश प्रखर पाहिजे तर आपल्याला चांगल्या पद्धतीने येऊ शकतो. पुढे नेक्स्ट घ्या. आता यासाठी लागणारी जमीन मगाशी जे म्हणलं जमीन उथळ किंवा आपली हलकी जमीन त्याला चालत नाही. तर मध्यम ते भारी म्हणजे 35 ते 45 सेंटीमीटर खोल असलेली जमीन याच्यासाठी निवडणं गरजेचं आहे. प्रत्येक जमिनीमध्ये निचरा होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे उत्तम निचरा होणारी जमीनच याच्यासाठी योग्य निवडणं गरजेचं आहे. क्षारयुक्त आणि आम्लयुक्त जमिनीमध्ये मुळावरील रायझोबियम जीवाणूच्या गाठीची योग्य वाढ होत नाही म्हणून रोपे पिवळी पडतात. त्याच्यामुळं क्षारपड जमीन किंवा ऍसिडिक जमिनीचा असावा. चोपण पाणथळ जमिनीमध्ये तूर चांगली येत नाही आणि याच्यामध्ये जमिनीमध्ये स्फुरद आणि कॅल्शियम गंधक या अन्नद्रव्याची कमतरता नसावी. आपण खत व्यवस्थापनामध्ये हे पाहणारच आहोत. नंतर पूर्व मशागत. रब्बी हंगामाचं जे पीक आहे ते निघाल्यानंतर चांगली खोल नांगरट करावी आणि उन्हाळ्यात जमीन चांगली तापू द्यावी. ही सगळ्यात महत्वाची पूर्व मशागतमध्ये करणं गरजेचं आहे. त्यामुळे जमिनीतील किडी, अंडी किंवा कोश या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा नाश होऊ शकतो. जमीन चांगली तापल्यामुळं त्याच्यातली जी सच्छिद्रता आहे, पोरोसिटी ज्याला म्हणतो, ती पोरोसिटी चांगली होते, वाढते आणि अन्नद्रव्ये मुक्त होतात आणि म्हणून जमिनीचा पोत सुधारतो. म्हणून पूर्व मशागतीमध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे, रब्बी हंगामातलं पीक निघालं की खोल नांगरट करावी, त्याच्यानंतर 2 कुळवाच्या पाळ्या द्याव्या आणि शेवटच्या कुळवाच्या पाळ्याच्या अगोदर 25 ते 30 गाड्या शेणखत टाकणं गरजेचं आहे. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी साधारणपणे पोरोसिटी वाढवणं गरजेचं आहे. त्यासाठी जमीन उन्हाळ्यामध्ये तापू देणं आवश्यक आहे. मान्सूनचा पाऊस झाल्यावर वापसा येताच कुळवाची पाळी देणं आवश्यक आहे. त्याच्यात असलेला जो काडी कचरा आहे तो स्वच्छ करून जमीन पेरणीसाठी तयार ठेवावी. हे महत्वाचं पूर्व मशागतीचं काम आपल्याला तुरीसाठी करणं गरजेचं आहे. पुढे तुरीमध्ये ज्या वाणांचा जर विचार केला तर आपल्याला दिसून येतं साधारणपणे विपुला, राजेश्वरी, ICPL 87 किंवा AKT 8811, BSMR 753, BSMR 736 किंवा BDN 711, BDN 716 हे नवीन वाण आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. तर या वाणांचा उपयोग करणं गरजेचं आहे. BDN 711 साधारणपणे पांढरे टपोरे दाणे असते. याची गुणवत्ता जर बघितली तर 22 ते 24 क्विंटल पर हेक्टर यील्ड देऊ शकतं. मर आणि वांज प्रतिकारक्षम वाण आहे हे. मर आणि वांज जे रोग आहेत तर त्या रोगाला प्रतिकार करण्याची क्षमता आपल्याला बऱ्याचशा नवीन येणाऱ्या वाणामध्ये आपल्याला दिसून येते. सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर म्हणजे एकाच वेळी फुलोऱ्यात हे पीक येतं, हे वाण येतं
त्याच्यामुळे 711 मध्यम ते भारी जमिनीसाठी, मी तर म्हणेन की मध्यम जमिनीसाठी खूप चांगला पर्याय शेतकऱ्यांना मिळू शकतो. नंतर फुले राजेश्वरी, हे पण 150 ते 160 दिवसाचं पीक आहे. तांबड्या रंगाचे टपोरे दाणे आहेत आणि याची उत्पादकता 28 ते 30 क्विंटल पर हेक्टर आहे. हा पण वाण मर आणि वाण प्रतिकारक्षम असणार आहे. नंतर विपुला, विपुला हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे वाण आहे. 145 ते 160 दिवस, लाल मध्यम आकाराचा दाण्याचा रंग आहे आणि 24 ते 26 क्विंटल प्रति हेक्टरी याची उत्पादकता आहे. हे वाण साधारण मर आणि वाण रोगास प्रतिकार करणारे आहे. मध्यम आकाराचे दाणे असतात आणि महाराष्ट्रासाठी शिफारसीत वाण आहे. BSMR 853 ही जुनी व्हरायटी आहे. 160 ते 170 दिवसात येणारी. कालावधीचा विचार करता सगळ्यात जास्त कालावधी या वाणाचा आहे. पांढरा कलर आहे. नंतर 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादकता आहे. मर आणि वांज प्रतिकार करण्याची क्षमता या BSMR 853 या व्हरायटीत आहे. नंतर AKT 8811 140 ते 150 दिवस, लाल रंगाचा दाना आहे. 15 ते 16 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादकता, हळवं वाण म्हणून प्रसारित केलेला आहे. सलग पीक पद्धतीसाठी हे वाण उपयुक्त आहे. BDN 708 ही एक व्हरायटी आहे. त्याच्यानंतरची 2006 ला प्रसारित झालेली आहे. त्याच्यानंतर 160 ते 170 दिवसात येणारे हे वाण आहे. 16 ते 18 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादकता आपल्याला BDN 708 ची दिसून येते. नंतर सलग आणि तसेच आंतरपीक पद्धतीसाठी योग्य वाण आपल्याला मिळू शकतं. त्याच्यानंतर मराठवाडा विभागासाठी खूप महत्वाचं हे वाण मानलं जातं. BSMR 853, नंतर BSMR 736 हे दोन वाण महत्वाचे आहेत. नंतर BDN 716 ही एक नवीन व्हरायटी 2016 ला रिलीज झाली. 711 नंतर 716 हे वाण साधारणपणे महाराष्ट्रासाठी शिफारसीत केलेलं आहे. 165 ते 170 दिवसाचा याचा कालावधी आहे. 20 ते 22 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादकता आहे. नंतर मर वांज हे जे रोग आहे, या रोगाला प्रतिकार करण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे उत्तम प्रतीची डाळ ही 716 व्हरायटीची आहे आणि उत्पादन क्षमता मॅनेजमेंट करेल तसं उत्पादन क्षमता जास्त आहे. या व्हरायटीचं साधारणपणे आपल्या पश्चिम महाराष्ट्रात बरेचसे डेमॉन्स्ट्रेशन झालेले आहेत. त्या डेमोमध्ये एकरी 20 क्विंटल काढणारे पण काही शेतकरी आहेत, 20-22 क्विंटल काढणारे. सर्वात अधिक उत्पादन देणारी जात म्हणून याच्याकडे पाहिले जाते. BDNचा अर्थ आहे बदनापूर रिसर्च स्टेशन मधून काढलेल्या व्हरायटी आहेत. त्याच्यानंतर हे काही चित्र आपण पाहू शकतो. या चित्रामध्ये व्हरायटीचे काही कॅरेक्टर दिलेले आहेत. 2001 ची व्हरायटी आहे ही BSMR 853. 175 ते 80 दिवस घेते. याच्यामध्ये जमिनीचा कालावधीचा जर विचार केला, जमिनीचा भाग खूप मोठ्या प्रमाणात आहे. जमीन जर भारी जमीन असेल तर डेज ऑफ मॅच्युरिटी खूप वाढू शकते. म्हणजे 200 ते 210 दिवसापर्यंत सुद्धा हे पीक जाऊ शकतं. पुढे त्याचे वेगवेगळे भाग दिलेले आहेत, आपण पाहू शकतो. याच्यामध्ये स्टेम, नंतर डॉर्सल साइड, स्टँडर्ड रेड हे त्याचे ओळखण्याचे काही चिन्ह आहेत, कोणती व्हरायटी आहे. BDN 708 2005 ची व्हरायटी आहे. व्हाईट सीड आहे, म्हणजे पांढरा रंग आहे. महाराष्ट्रासाठी रिलीज झालेली आहे. ही 711 BDN 711 2012 ची व्हरायटी मध्यम जमिनीसाठी आणि कमीत कमी पाण्यावर येण्यासाठी आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रात जो ड्रायलँड भाग म्हणून ओळखला जातो, सोलापूरमध्ये सुद्धा या वाणानं मोठी क्रांती केलेली आहे. या वाणाचं जे प्रोडक्शन आहे, या प्रोडक्शन मध्ये
प्रोडक्टिव्हिटी मध्ये साधारणपणे 15 ते 16 क्विंटल प्रति हेक्टर आहे. पण काही शेतकऱ्यांनी तिथे एकरी 15 ते 16 क्विंटल काढलेले आहे. म्हणजे जवळपास 30 क्विंटल प्रति हेक्टर इतकी उत्पादकता आपल्याला या व्हरायटीनं मिळवून दिलेली आहे. आणि एखादा पाण्याचा जर ताण बसला तरी सुद्धा ही व्हरायटी प्रोडक्शन देऊन जाते. त्यामुळं या व्हरायटीला खूप महत्व प्राप्त झालेलं आहे. पुढे त्याच व्हरायटीचे दाणे दाखवलेले आहेत. त्याचा फ्लावर जो आहे तो येलो आहे, रेड स्टिक्स आहेत आणि जो कलर आहे डाळीचा तो पांढरा आपल्याला इथं. आणि 716 अशा 2 व्हरायटी आहेत बीडीएनच्या. त्या दोन्ही पण व्हरायटी मेकॅनिकल हार्वेस्ट करू शकतो. मगाशी जी मी सांगितलं एक कॅरेक्टर 716चं, ते म्हणजे आपल्याला एकाच वेळी फुलोऱ्यात येण्याची क्षमता या व्हरायटीची आहे. त्याच्यामुळं आपण मेकॅनिकल हार्वेस्टरनं सुद्धा ही हार्वेस्टिंग करू शकतो. आणि त्याची जी हाईट आहे, हाईट खूप मोठ्या प्रमाणात आहे. जसं कंबाईन हार्वेस्टरनं गहू काढतो तसं आपण याची हार्वेस्टिंग करू शकतो. नंतर हे दुसरं जे वाण दिसतं आपल्याला ते विपुल आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचं आहे. याचे 145 ते 160 दिवसात हे येणारं पीक आहे. हे खोडवा पीक म्हणून सुद्धा आपण घेऊ शकतो विपुला व्हरायटी. नंतर ही राजेश्वरी व्हरायटी आहे. मगाशी मी याचं सांगितलेलं आहे की लाल कलरची ही तूर आहे. इरिगेटेड कंडिशन साठी चांगली 8811. याचे मॅच्युरिटी 140 ते 150 दिवस आणि 15 ते 16 क्विंटल प्रति हेक्टर आपल्याला उत्पादकता दिसून येते. मॉडरेटली रेजिस्टंट टू विल्ट आणि स्टेरिलिटी मोजॅक आहे. नंतर विदर्भ रिजन मध्ये पॉप्युलर ठरलेली ही व्हरायटी रिकमेंडेड फॉर सेंट्रल झोन आहे. आशा ICPL 87119. उत्पादनाच्या दृष्टिकोनातून तर बीज प्रक्रिया आहे. बीज प्रक्रियेसाठी आपण त्याच्या बियाण्याच्या पाऊच मध्ये असलेले काही बुरशीनाशक त्याचा पण वापर करू शकतो. परंतु नत्र स्थिर करणारे किंवा स्फुरद विरघळणारे जीवाणू आपल्याला याच्या सोबत देणं आवश्यक आहे. याच्यामध्ये रायझोबियम, नंतर PSB, KMB हे 3 जीवाणू संवर्धन आहेत. साधारणपणे 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्याला वापरायचं आहे. याच्यामध्ये जर बियाण्याला ही जर पावडर लागत नसेल तर त्याच्यासाठी एक प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये गुळ, साधारणपणे गुळाचं द्रावण करायचं. ते पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्याच्यात मग रायझोबियम, PSB आणि KMB हे जीवाणू ची पावडर जी आहे ती मिक्स करून पेस्ट होईल इतकी मिक्स करायची आणि ती नंतर मग आपल्या तुरीसाठी बीज प्रक्रियेसाठी वापरणं आवश्यक आहे. असं केल्यामुळे काय होईल तर हे जे जीवाणू संवर्धन आहे ते चांगल्या पद्धतीने त्या बियाण्याला चिकटून बसेल आणि नंतर सावलीत थोडा वेळ वाळवून 4 तासाच्या आत लगेच पेरणी करणं आवश्यक आहे. आता मुळावर गाठीचं जे प्रमाण आहे ते वाढवण्यासाठी रायझोबियम खूप महत्वाचं आहे. आणि या बीज प्रक्रिया केल्यामुळं निव्वळ जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया केल्यामुळे 15 ते 20% उत्पादन हे वाढलेलं दिसून आलेलं आहे. नंतर क्लोरोथॅलोनिल 75 WP या बुरशीनाशकाची 4 ग्रॅम किंवा मग थायरम 2 ग्रॅम प्लस कार्बन डेन्झिम किंवा मग 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा हे बुरशीनाशकाचा वापर आपल्याला बीज प्रक्रियेसाठी करायचा आहे. इन्सेक्टिसाइड्स सुद्धा आपण बीज प्रक्रियेसाठी वापरू शकतो. परंतु इन्सेक्टिसाइड असेल, पेस्टिसाइड असेल, नंतर फंजीसाइड असेल आणि बायोपेस्टिसाइड्स असतील तर याचा क्रम एखाद वेळी आपल्याला माहित नसेल तर त्याचा जो क्रम आहे पुढच्या स्लाइड मध्ये मी दाखवलेला आहे. मगाशी जे सांगत होतो तुम्हाला की वेगवेगळ्या इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड्स आणि फंजीसाइड्स
आणि नंतर मग रायझोबियम PSB वगैरे जे काही बायोलॉजिकल पेस्टिसाइड्स आहे, बायोलॉजिकल फर्टिलायझर्स आहे, तर याचा क्रम व्यवस्थित लावणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर गुळाचं द्रावण केलेलं दिसून येत आहे. ते सोल्युशन थंड करणं आणि त्याच्यानंतर त्याच्यात मिक्स करणं हे खूप गरजेचं आहे. आता याचं जे प्रमाण इथं दिलेलं आहे ते प्रमाण साधारणपणे 250 ग्रॅम रायझोबियम आणि 250 ग्रॅम PSB आणि 250 ग्रॅम KMB हे साधारणपणे 100 ग्रॅम गुळाचं द्रावण तयार करायचं आहे अर्ध्या लिटरमध्ये आणि ते मिक्स करायचं आहे. पेरणी जी आहे, पेरणीसाठी वेगवेगळे जॉमेट्री विद्यापीठाने शोधून काढलेले आहेत. त्या जॉमेट्रीचा वापर आपण करू शकतो. तुरीची पेरणी वेळेवर करणं गरजेचं आहे. पहिल्या पावसानंतर शेत चांगलं तयार ठेवावं आणि त्याच्यानंतर काडी कचरा वेचून ते स्वच्छ करावे. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये साधारणतः पेरणी करावी. पेरणीची जशी जशी वेळ उशिरा होत जाईल त्याप्रमाणे उत्पादनात घट झालेली आपल्याला दिसून येते. तर यासाठी 10 जुलै पूर्वी पेरणी करणं आवश्यक आहे. 15 जून ते 10 जुलै हे रिकमेंडेड पेरणीची वेळ आहे. नंतर लवकर परिपक्व होणारे जे वाण आहेत त्याच्यात मी मगाशी जे उल्लेख केला व्हरायटीचा ICPL 87, तर याच्यासाठी 60 बाय 20 सेंटीमीटर अंतर ठेवणं आवश्यक आहे. नंतर मध्यम कालावधीसाठी 90 बाय 60 किंवा 120 बाय 60 सेंटीमीटर अंतर आणि बागायती भारी जमिनीसाठी 90 बाय 60 किंवा 180 बाय 30 हे काही प्लॅन्ट जॉमेट्री आपण इथे दिलेले आहेत. आपण कोणती जमीन तुरीसाठी निवडणार आहोत त्या जमिनीच्या पोतानुसार आपण ओळीतील अंतर आणि रोपातील अंतर हे फिक्स करणं आवश्यक आहे. लवकर परिपक्व होणाऱ्या जातीसाठी हेक्टरी 15 किलो बियाणे आणि मध्यम ते उशिरा जास्त अंतरावर लागवड करण्यासाठी 8 ते 10 किलो प्रति हेक्टर बियाणे वापरावे. नंतर एक चार्ट आपण याच्यामध्ये दिलेला, जर लागवडीचं अंतर किती असलं तर रोपांची संख्या किती बसते, बियाणं प्रति एकरी किती लागेल. तर 5 बाय 2 म्हणजे 5 फूट 2 ओळीतील अंतर आणि 2 फूट साधारण 2 रोपातील अंतर जर ठेवलं तर 4356 एवढी रोपं लागतील. अर्धा किलो बियाणे याच्यासाठी पुरेसं आहे. 5 बाय 1 ही पण जॉमेट्री काही ठिकाणी आपल्याला दिसून येते. 8712 रोपं बसतात, 1 किलो बियाणे लागतं. नंतर 6 बाय 1.25 फूट 5808 इतकी रोपांची संख्या बसते आणि ह्याला साधारणपणे 750 ग्रॅम बियाणं प्रति एकरी इतकं गरजेचं आहे. नंतर 6 बाय 2 ही पण जॉमेट्री बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो. 6 फूट 2 ओळीतील अंतर आणि 2 फूट 2 रोपातील अंतर 3630 एवढी रोपांची संख्या याच्यामध्ये बसू शकते. अर्धा किलो बियाणे याच्यासाठी पुरेसं आहे. नंतर 3 बाय 2 म्हणजे 3 फूट हे ओळीतील अंतर, 2 फूट हे रोपातील अंतर, 7260 इतकी रोपांची संख्या बसते. 1 किलो बियाणं याच्यासाठी पुरेसं आहे. तर हे काही प्लॅन्ट जॉमेट्री आहे. आपला जमिनीचा मजदूर कसा आहे, वातावरण कसं आहे, पाणी देण्याची पद्धती कशी आहे, यानुसार आपण हे अंतर किंवा ही जॉमेट्री आपण ठरवू शकतो. पुढे नंतर आंतरपीक व्यवस्थापन, ह्याच्यात बरेचसे आंतरपीक आपण इथं दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तूर हे पीक बहुतांशी आंतरपीक म्हणूनच घेतलं जातं. त्याच्यात तूर बाजरी म्हणजे एकास 2, तूर 1 ओळ, बाजरीच्या 2 ओळ, तूर सूर्यफूल एकास 2, तूर सोयाबीन एकास 3, तूर ज्वारी एकास 2 किंवा एकास 4, तूर कापूस एकास 6 किंवा एकास 8, तूर भुईमूग एकास 3, तूर मूग एकास 3, तूर उडीद एकास 3. या पद्धतीचे आंतरपीक खूप फायदेशीर आपल्याला ठरलेले आहे. याच्यात तूर आणि बाजरी
किंवा तूर, सोयाबीन हे पिकं खूप उत्पादनशील दिसून आलेले आहेत. कॉम्बिनेशन्स आपल्याला पाहायला मिळतात साधारणपणे पिजन पी, पर्ल मिलेट, पिजन पी, सनफ्लावर, पिजन पी, ग्राउंडनट आहे, उडीद आहे, मूग आहे, तीळ आहे आणि ज्वारी आहे. तर याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात बेस्ट ऑप्शन जो आहे तो सोयाबीन आणि तूर या आंतरपिकाचा दिसून येतो, कारण बेस क्रॉप म्हणून 18.59 क्विंटल उत्पादकता आपल्याला इथं हेक्टरी दिसून आलेली आहे आणि तुरीची 21 क्विंटल प्रति हेक्टर ही साधारणपणे उत्पादकता दिसते आहे. याचा अर्थ असा की इतर वेगवेगळ्या पिकांमध्ये असलेलं आंतरपीक आणि सोयाबीन पेक्षा कमी महत्वाचं आहे. त्याच्यामुळे सोयाबीन आणि तूर हे जे आंतरपीक आहे हे खूप प्रॉफिटेबल आपल्याला इथं दिसून येतं. नेट रिटर्नचा विचार केला तर साधारणपणे 32,863 हे साधारण 2001च्या आसपासची व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर आता 20 वर्षानंतर सुद्धा याची व्हॅल्यू वाढू शकते. त्याच्यामुळे बेस्ट ऑप्शन आपल्याला सोयाबीन, तूर हे आंतरपीक आपण घेऊ शकतो. पुढे बीसी रेशो साधारणपणे 3.40 आहे. म्हणजे कडधान्याच्या बाबतीत आणि कॅश क्रॉपच्या बाबतीत हे जर 3.40 ही जे नेट प्रॉफिट आपल्याला दिसून येतं ते कॅश क्रॉपच्या बाबतीत दिसून येतं. परंतु कडधान्याच्या बाबतीत एवढं नेट बेनिफिट रेशो जो आहे तो एवढा मिळत नाही. परंतु सोयाबीन, तूर हे जे कॉम्बिनेशन आहे याच्यात आपल्याला 3 पटीपेक्षा पण जास्त बेनिफिट कॉस्ट रेशो दिसून येतो आहे तूर आणि सोयाबीनचे. याच्यात आपण बघू शकतो सोयाबीन साधारणपणे 90 ते 95 दिवसात काढणीला येतं आणि त्याच्यानंतर जे काही जमिनीतील न्यूट्रिएंट्स आहेत ते तूर पिकाला त्याचे उपयोगी पडतात. तुरीचं सलग पीक जर घ्यायचं असेल तरी आपण घेऊ शकतो, परंतु कॉम्बिनेशननं उत्पादन हे वाढू शकतं. पुढे हे मूग आणि तुरीचं आंतरपीक आपल्याला इथं पाहायला मिळतं. नंतर ज्वारी आणि तूर याचं आंतरपीक आपण इथं पाहतो आहोत. पुढे नंतर खत व्यवस्थापन. खत व्यवस्थापनाचा विचार जर केला तर साधारणपणे एकरी 2 टन, हेक्टरी 5 टन आपल्याला शेवटच्या कुळवाच्या अगोदरच शेणखत टाकणं गरजेचं आहे. नंतर 25-50 हा डोस आहे. 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद हा तुरीसाठीचा जो डोस आहे हा एकाच वेळी द्यायचा आहे. त्याच्यासाठी एकरी 1 बॅग DAPचा पण आपण वापर करू शकतो. माती परीक्षणानंतर आपल्याला दिसून येतं की जमिनीमध्ये गंधक आणि झिंकची जर कमतरता असेल तर एकरी 8 किलो गंधक आणि 10 किलो झिंक याचा वापर करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर विद्राव्य खताचा जर वापर करायचा असेल तर हे एक शेड्यूल महत्वाचं आहे. तुरीमध्ये फांद्या फुटतानाची जी अवस्था आहे, फांद्या फुटतानाच्या अवस्थेमध्ये 19-19-19 हे विद्राव्य खत आपण देऊ शकतो आणि दाणे भरताना 0-52-34 म्हणजे मोनो अमोनियम फॉस्फेट, मोनो पोटॅशियम फॉस्फेट 2 किलो प्रति एकर या हिशोबानं देणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर याची जी विद्राव्य खताची जर फवारणी केली तर उत्पादनामध्ये आपल्याला 12 ते 15% वाढ इथं दिसून आलेली आहे. त्याच्यामुळं विद्राव्य खताचा वापर करून आपण उत्पादकता वाढवू शकतो. नंतर आंतरमशागतीमध्ये 15 ते 20 दिवसानंतर पहिली कोळपणी करावी, सगळ्यात महत्वाचे आहे. 15 दिवसांनी खुरपणी आणि कोळपणी हे 2 खुरपणी किंवा मग कोळपणी यासारखे ऑपरेशन आपण करून 15 ते 20 दिवस हे पीक तणविरहित ठेवणं आवश्यक आहे. अधिक उत्पादनासाठी पीक पेरणीनंतर 30 ते 45 दिवस हे पीक तणविरहित ठेवावं. तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा पण वापर आपण करू शकतो. याच्यामध्ये जर पुरासा ओलावा असेल तर प्री इमर्जन्स
जे पेंडिमिथिलिन आहे, म्हणजे स्टार्म प्लस किंवा स्टार्म एक्स्ट्रा या नावानं ट्रेड नेमनं ते बाजारात असतं, किंवा बासालिन आहे, यासारख्या तणनाशकाचा वापर आपण करू शकतो. साधारणतः 2.5 लिटर प्रति हेक्टर या प्रमाणात आपण पेंडिमिथिलिनचा वापर करू शकतो, 500 लिटर पाणी हेक्टरी घेऊन. ही प्री इमर्जन्स असल्यामुळं पेरणी झाल्या दिलं तरी चालतं. वेगवेगळे अजून प्री इमर्जन्स शिवाय दुसरे पण आपण तणनाशक याच्यासाठी वापरू शकतो. फ्लुक्लोरॅलिन आहे, मेटाक्लोर आहे, क्विझॉल्फ इथाइल आहे. पोस्ट इमर्जन्स साठी 15 ते 20 दिवसानंतर क्विझॉल्फ इथाइल आहे, इमॅजिथायपर आहे. तर यासारखे सिलेक्टिव्ह विडीसाइड सुद्धा आपण ह्याच्यात वापरू शकतो. 50 ते 100 ग्रॅम प्रति हेक्टर क्विझॉल्फ इथाइल, किंवा मेट्रिबिंजन हे पोस्ट इमर्जन्सच आहे, 250 ग्रॅम प्रति हेक्टर. नंतर ऑक्झिफ्लोरोक्विन हे एक प्री इमर्जन्स आहे, पेंडिमिथिलिन किंवा ऑक्झिफ्लोरोक्विन. नंतर पेंडिमिथिलिन प्लस क्विझॉल्फ इथाइल हे कॉम्बिनेशन आपल्याला इथं दिसतंय प्री इमर्जन्स साठी. ते सुद्धा आपण 1250 ग्रॅम पेंडिमिथिलिन आणि 100 ग्रॅम क्विझॉल्फ इथाइल याचा वापर सुद्धा आपण करू शकतो. इमॅजिथायपर, मगाशी मी सांगितलं की इमॅजिथायपर एक तणनाशक आपण सिलेक्टिव्ह तणनाशक म्हणून वापरू शकतो. पुढे नंतर पाणी व्यवस्थापन. तुरीमध्ये पेरणीनंतर पहिलं 30 दिवसांनी बळीरामच्या नांगराच्या मदतीने मृत सरी तयार केल्यास पडलेल्या पावसाचं पाणी जे आहे ते जमिनीत मुरतं, आणि जर जास्त पाऊस पडला तरी ते जमिनीतून निघून जातं. त्याच्यामुळं ही एक मृत सरी पद्धत जी आहे, डेड फरो म्हणतो आपण त्याला, डेड फरोचा वापर जर तुरीमध्ये केला तर ड्रायलँड भागामध्ये खूप त्याचा उपयोग होऊ शकतो. खरीप हंगामातलं हे पीक असल्यामुळं हे पूर्णपणे पावसावर वाढत असतं. पावसामध्ये जर खंड पडला किंवा पाण्याचा ताण जर पडला, सिंचनाची सुविधा असली तर वाढीच्या अवस्थेमध्ये आपण पाणी व्यवस्थापन करू शकतो. त्यामध्ये वेगवेगळ्या पिकाच्या अवस्था आहेत, त्या पिकाच्या अवस्थेमध्ये जर पाण्याचा ताण पडला तर आपल्याला उत्पादनामध्ये खूप मोठा फरक दिसून येतो. म्हणून फांद्या फुटताना ची जी अवस्था आहे किंवा कळी लागतानाची जी अवस्था आहे, साधारणपणे वाढीच्या अवस्थेमध्ये म्हणजे फांद्या फुटताना म्हणजे 30 ते 35 दिवसांनी, आणि पीक फुलोऱ्यात असताना साधारणपणे 60 ते 70 दिवसांनी, आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये म्हणजे हे साधारण 70 ते 75 दिवसांनी आपल्याला पाण्याचा ताण पडू द्यायचा नाही. अशा या पिकाच्या संवेदनशील अवस्थेमध्येच पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्याच्यात तुम्ही ठिबक सिंचनाचा जर वापर केला तर उत्पादकता ही आपल्याला बऱ्यापैकी वाढलेली दिसून येते, कारण पुरेसं पाणी आपण देऊ शकतो, मोजून मापून पाणी याच्यामध्ये देऊ शकतो. साधारणपणे 16 ते 22.5 सेंटीमीटर पाण्याची आवश्यकता या तुरीच्या पिकासाठी आहे. जर ठिबक सिंचनाचा वापर केला तर पाण्याची बचत ही होऊ शकते. तुरीची लागवड 6x3x2 या फूट अंतरावर जर जोडओळी पद्धतीने जर केली, हे आपल्याला चित्रात दिसून येईल की जोडओळ पद्धतीचा वापर केला तर पाण्याचा पण अपव्यय टळेल, पाण्याची बचत होईल आणि जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला मिळू शकतं. पुढे हे काही फोटोग्राफ्स आहेत, ह्याच्यामध्ये आपण ड्रिप इरिगेशन आणि फर्टिगेशन शेड्यूल तयार केलेले प्लॉट्स आहेत. 711चे 2 प्लॉट आपल्याला इथं दिसून येतात. याच्यात आपल्याला कळेल की उत्पादकता कशी वाढते. तूर उत्पादनाची ही पंचसूत्री आहे. याच्यामध्ये 5 घटक प्रामुख्याने 5 घटकांचा वापर जास्त केलेला आहे, आणि त्याच 5 घटकाचा वापर आपण करून जास्तीत जास्त उत्पादकता वाढवू शकतो. एकरी 20 क्विंटल पर्यंत जर उत्पादन वाढवायचं असेल तर या पंचसूत्रीचा अवलंब करणं गरजेचं आहे. त्याच्यात पहिलं सूत्र आहे म्हणजे सुधारित जातीचा वापर. मगाशी जसं मी सांगितलं, BDN
711, 716 याच्या व्हरायटी आहेत. हे 160 ते 170 दिवसाच्या कालावधीचं या व्हरायटी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कंबाईंड हार्वेस्टरनं आपण ह्या वाणाचं हार्वेस्टिंग करू शकतो. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे एकाच वेळी फुलोऱ्यात या व्हरायट्या येतात. त्याच्यामुळं या व्हरायटीला जास्तीत जास्त प्राधान्य शेतकऱ्यांनी द्यावं. पुढे दुसरं जे सूत्र आहे ते म्हणजे बीज प्रक्रियेचं आहे. मगाशी मी विस्तृतपणे आपल्याला बीज प्रक्रियासाठीचे इनपुट्स आहेत ते सांगितले. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेगवेगळ्या रासायनिक बुरशीनाशक प्लस त्याच्यानंतर ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम हे आणि त्याच्यानंतर जीवाणू संवर्धन, त्याच्यात रायझोबियम, पीएसबी, केएमबी यासारख्या जीवाणू संवर्धनाचा वापर करून आपण बीज प्रक्रिया करू शकतो. तिसरं महत्वाचं सूत्र म्हणजे ठिबक सिंचनाचा वापर. साधारणपणे जर पिशव्यामध्ये जर नर्सरी करायची असेल तर 6x4 इंच आकाराच्या प्लास्टिकच्या पिशवीत माती आणि गांडूळ खताचा वापर करून 20 मे नंतरच ही रोपं तयार करावीत. लागवड 6x6 फूट मध्यम जमीन जर असेल आणि भारी जमीन असेल तर 6x2 फूट या अंतरावर ही जी रोपं आहेत ती 1 महिन्याची झाल्यानंतर लावावीत. लागवडीनंतर 15 दिवसात मुख्य शेंडा खोडावा, जेणेकरून फुटव्यांच्या संख्येत वाढ होते. आता हे एक सांगायचं राहिलं आपल्याला, शेंडा खोडणी एक खूप महत्वाचं ऑपरेशन आहे आंतर मशागतीमध्ये. साधारण 15 दिवसानंतर पहिली खोडणी आणि 40 ते 45 दिवसानंतर दुसरी खोडणी जर शेंडा खोडला तर तुम्हाला नंबर ऑफ ब्रँचेस जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात मिळतात. आणि नंबर ऑफ ब्रँचेस जेवढे जास्त तेवढे शेंगांचं प्रमाण जास्त, शेंगांचं प्रमाण जेवढे जास्त तेवढं उत्पादकता जास्त. या गणिताने आपण जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो. ही फ्लॅट जॉमेट्री मगाशी मी जी सांगितली तीच आहे. तर या पंचसूत्रीमध्ये या जॉमेट्रीचा वापर आपण करू शकतो. पुढे हे तिसरं सूत्र होतं. आणि याच्यानंतर पुढे घ्या. खत व्यवस्थापन हे पुढचं सूत्र आहे, चौथं सूत्र. तर याच्यामध्ये मी मगाशी जसं सांगितलं 25-50चा डोस आहे. तर 25-50चा डोसचा विचार करून आपण एकरी 50 किलो DAP आणि 5 किलो झिंक असा याचा वापर करायचा बेसल डोस म्हणून. 5 टन शेणखत हेक्टरी, एकरी 5 टन शेणखत, नंतर 50 किलो DAP, 5 किलो झिंक सल्फेट. आणि जर लोहाची कमतरता असेल तर फेरस पण आपण टाकू शकतो. ठिबकद्वारे खत व्यवस्थापन करताना पहिले जे सुरुवातीचा काळ आहे याच्यामध्ये 12-61-0 हे विद्रावक खत 25 किलो प्रति एकर 45 दिवसापर्यंत देणं आवश्यक आहे. आणि दाणे भरताना 0050 हे विद्रावक खत 10 किलो प्रति एकर या हिशोबानं खत व्यवस्थापन करायचं आहे. त्याच्यानंतर स्प्रेइंगचं जे शेड्यूल आहे ते त्याच्यामध्ये 19-19-19 या खताचा आपण वापर करू शकतो. 1% 2% युरिया, तर दाणे भरताना जे आहे ते 1% जे आहे 052-34 या विद्राव्य खताची आपण फवारणी करू शकतो. तर हे चौथं सूत्र खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर 5वं सूत्र कीड आणि रोग व्यवस्थापन. याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही नवीन वाण आहेत ते मर आणि वांज या रोगाला प्रतिकारक्षम असणारीच वाण आहे. त्याच्यासाठी बुरशीनाशकाची पण बीज प्रक्रिया करावी. त्याच्यानंतर घाटेआळी, पिसारी पतंग, शेंगमाशी या किडीमुळे सगळ्यात जास्त नुकसान होतं. इथं एकात्मिक पद्धतीचा वापर आपण करणं गरजेचं आहे. त्यासाठी मगाशी जसं सांगितलं मी, उन्हाळ्यात खोल नांगरट करून ती जमीन तापू द्यावी, जेणेकरून अंडी आणि कोष याचा जास्तीत जास्त नष्ट होतील. आणि त्याच्यानंतर आपण ट्रॅप क्रॉप म्हणून आंबाडी, ज्वारी, मका, बाजरी यासारख्या पिकांचा मध्ये ट्रॅप क्रॉप म्हणून वापर करणं आवश्यक आहे. आणि आंतरमशागत करून जर स्वच्छ ठेवले, त्याच्यामध्ये जे होस्ट प्लांट्स आहेत, वीड्स आहेत, रानभेंडी मगाशी जे सांगितलं आपण,
तर त्याचे जर नायनाट केला तर साधारणपणे आपल्याला वेगवेगळ्या किडींपासून आणि वेगवेगळ्या रोगापासून हे पीक आपण वाचवू शकतो आणि जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो. पुढे हे काही 716 जे वाण मी मगाशी सांगत होतो आणि 711 याचे काही डेमॉन्स्ट्रेशन्स आहेत. त्याचे काही क्लिप्स त्याचे थोडक्यात मी डेटा दिलेला आहे. याच्यात जे डेमॉन्स्ट्रेशन आहे डेमॉन्स्ट्रेशन मध्ये आपण बघू शकतो. इंटरकल्चर ऑपरेशन एक आहे, नंतर इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आहे, सीड ट्रीटमेंट आहे आणि व्हरायटी जे आहे सीड रिप्लेसमेंट रेशिओ जो आहे म्हणजे व्हरायटीचा वापर याच्यामध्ये केलेला आहे. याच्यात व्हरायटी विपुला वापरलेली आहे. हे MPKBचं डेमॉन्स्ट्रेशन आहे. पुढे त्याच्यात कॉस्ट ऑफ कल्टिवेशन आणि नेट प्रॉफिट याचा थोडक्यात आपण इथं दिलेला आहे. याच्यात जर फार्मर्स प्रॅक्टिस जर बघितली तर ॲव्हरेज यील्ड आपल्याला दिसून येतं. ते आहे 12.58 क्विंटल पर हेक्टर आणि डेमॉन्स्ट्रेशन यील्ड आहे 20 क्विंटल पर हेक्टर. ॲव्हरेज कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचा जर विचार केला तर इथं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जी आहे फार्मर्स प्रॅक्टिसची ही 34,200 आहे, डेमॉन्स्ट्रेशनची 32,000 आहे आणि ग्रॉस मॉनिटरी रिटर्नचा विचार केला तर साधारणपणे 90,000 हे ग्रॉस इन्कम आपल्याला इथं दिसून येतं आणि 56,000 हे फार्मर्स प्रॅक्टिसचं रिटर्न आपल्याला दिसून येतं. बेनिफिट कॉस्ट रेशिओचा विचार केला तर बेनिफिट कॉस्ट रेशिओ ही आपल्या डेमॉन्स्ट्रेशन युनिटचं जे आहे 2.81 आहे आणि फार्मर प्रॅक्टिसचं 1.65 आहे. म्हणजे जवळपास डेमॉन्स्ट्रेशन युनिट हे ₹1 खर्च केला तर जवळपास ₹2.25 वर आपल्याला इथं बेनिफिट दिसून आलेला आहे. तर या सगळ्या गोष्टीचा आपण ॲज अ एक्सटेन्शन वर्कर म्हणून या नवीन टेक्नॉलॉजीचा आपण वापर करावा की जेणेकरून सगळ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होईल आणि या खरीप हंगामातील तूर पिकामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळावं हीच मी अपेक्षा करतो आणि मी इथंच आपली रजा घेतो. थँक्यू.